तुम्ही मेघदूत वाचलंच असेल, पण इथे कल्पना अशी आहे की यक्ष शापामुळे गोव्याला अडकून पडलाय. त्याला आकाशातून जाणारा मेघ दिसतो. मेघाचा प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे कोकणातून आहे. खऱ्या मेघदूतामध्ये वरून दिसणाऱ्या निसर्गाबरोबरच तेथील संस्कृती, शहरे यांचे वर्णन आहे. तसे या मेघाला यक्ष सांगतोय की गोव्यात प्रवेश केलास, इथली लोक आनंदाने तुला फेणीचा आग्रह करतील, पण तू त्यांच्या लाघवी गोड भाषेला भूलू नकोस. नाहीतर एकदा का तू त्यांच्यात रमलास तर तुझा पाय पुढेच सरकणार नाही. तिथून आणखी थोडा पुढे सरकलास तर तुला रंगीबेरंगी लाकडी खेळण्यांनी सजलेली बाजारपेठ दिसेल. हीच ती प्रसिद्ध सावंतवाडी बरं का. तिथून थोडी पश्चिमेला नजर टाक. गजबजलेला समुद्र किनारा आणि ऐन समुद्रात छाती काढून जो किल्ला दिसतोय ना, तोच मालवणचा प्रसिद्ध सिंधुदुर्ग. तू आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी गर्दी कर, पण एकदम कोसळू नकोस. समुद्रात गेलेल्या नौकांना परतण्याची संधी दे. नाखवा समुद्रात गेल्यावर त्याच्या राण्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या असतात. त्यांच्या मनातील आतुरता व व्याकुळता मी समजू शकतो. नंतर मात्र मुसळधार बरस. रात्रीच्या अंधारातून कौलारू किंवा झापाच्या छपरातून पांढरा शुभ्र धूर तुझ्या पावसाला न जुमानता पसरेल आणि त्याचबरोबर सुकी मासळी भाजल्याचा वास दरवळेल. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तू बार्शीच्या सड्यावर पोहोचला असशील. तू कितीही उंच असलास तरी तुझ्या नजरेत भरेल एवढे विशाल कातळ शिल्प अज्ञातांनी कोरून ठेवलंय आणि कित्येक पिढ्यांनी ते जपून ठेवलंय. ते नजरेत साठव. कदाचित विकासाचा वरवंटा पुढच्या वर्षी त्याच्यावरून फिरलेला असेल आणि या अभिजात वारशाला तू कायमचा मुकशील. आता पुढचा प्रवास फारसा सुखकर नाहीये बरं का. राजापूर, संगमेश्वर, खेड हे तालुके डोंगर दऱ्यांनी भरून आहेत. कधी माचाळला मुचकुंद ऋषींच्या गुहेत, कधी वासोटाच्या कड्यावर तू अवश्य विश्रांती घे. पण इथल्या हिरव्यागार झाडीला आणि राकट सौंदर्याला भुलून फार थांबू नकोस. पुढे रत्नागिरी नगरी तुझी वाट पाहते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे ठणकावून सांगणाऱ्या आणि 2-2 जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या टिळक सावरकरांची ही नगरी आहे. या दोघांचा करारीपणा आणि भागोजी शेठ कीर यांचा दिलदारपणा या लोकांमध्ये अजूनही आहे. फार घाईने आलास तर रांडेच्या सगळी आमसुला भिजावलान असं तोंडावर सांगायला इथला अंतू बरवा भिणार नाही. तेव्हा तुझी इज्जत तू सांभाळ. समुद्राकाठी उंच शिखर दिसलं की ओळख, गणपतीपुळे आलंय. दर्शनासाठी भक्तांची भली मोठी रांग दिसेल. लवकर दर्शन मिळावं म्हणून इकडच्या तिकडच्या ओळखी सांगत बसू नकोस. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा तू संपूर्ण देवळावरच अभिषेक कर. पाणी टंचाईने हैराण झालेले पुळेकर तुला आशीर्वाद देतील. दर्शन घेतलंस की तू सरळ प्राचीन कोकण म्युझियम पाहायला जा. 500 वर्षांपूर्वी कोकणी माणूस कसा राहत होता, त्याची वेशभूषा, इतिहास, परंपरा, लोककला कशा होत्या याचे अतिशय छान दर्शन तुला तिथे घडेल. तेथील हस्तकला विक्री केंद्रात माझं अजून एक छोटंसं काम कर. तिथे हाती बनवलेल्या वुडनच्या इयरिंग्स छान मिळतात. त्या माझ्या प्रेयसीला देण्यासाठी घे व खऱ्या मोत्यांचा एक चांगला सेट घे. मोत्यांचा दागिना निवडताना अगदी चोखंदळपणे निवड बरं. माझी प्रेयसी खुश व्हायला पाहिजे. ह्या सगळ्याला थोडा वेळ लागेल हे खरंय, पण तोपर्यंत तेथील सढळ हस्ते तूप घातलेला उकडीचा मोदक आणि खुसखुशीत थालीपीठ खा. नंतर अगदी रस्त्याच्या पलीकडेच मॅजिक गार्डन आहे. तिथला आरशाचा भूलभुलैया, इन्फिनिटी हॉल, वोटेक्स टनल, मॅजिक शो, 3D शो अगदी निवांतपणे पहा. घाई करायची आवश्यकताच नाही. रात्री राहायला टाउन प्राइडला जा. तिथल्या स्वच्छ, सुंदर, प्रशस्त रूम मध्ये समुद्रांच्या लाटांचा आवाज ऐकत किंग साइज बेडवर निवांत झोप. बऱ्याच दिवसांच्या प्रवासानंतर तुझी इतकी छान झोप होईल. पुढचा प्रवास तुला उद्याच सांगेन, कारण सुखद स्वप्न पाहत तू इतका छान झोपशील की सकाळी लवकर उठणारच नाहीस.